वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. सुट्टीच्या दिवशी ब्रंच बनवण्यासाठी आजचा पदार्थ अगदी योग्य, सोपा आणि हेल्दीही आहे. तर आज आपण मऊ आणि लुसलुशीत चीज आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे परातीमध्ये मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त घट्ट न मळता आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडं आणखीन सैलसर असं पीठ मळायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व पीठ मळून घ्यायचं आहे. आता यावर थोडंसं तेल लावून तेलामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण साधारण अर्धा तास झाकून भिजायला ठेवून देऊयात. आता आपण पराठ्याचं सारण तयार करायला घेऊयात. त्यासाठी इथे खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरवे मिरची घेऊन त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सगळे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटा एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचा. यामध्ये बटाट्याच्या फोडी राहून द्यायच्या नाहीयेत, नाहीतर मग आपला पराठा फुटतो. त्यामुळे आता यामध्ये ओवा हातावर कुस्करून घालायचा आहे आणि आपण तयार केलेले जे लसूण मिरचीचा ठेचा आहे तो 2 चमचे घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, धने पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ घालायचं आहे. कसुरी मेथी इथे हातावर कुस्करून बारीक करून घालायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज किसून घालायचं आहे. चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी सारणामध्ये कमी चीज घालते कारण की मी पराठा बनवताना त्यामध्ये चीज घालणार आहे. आणि हे सगळे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. आपलं सारण आणि पीठ दोन्ही तयार आहे. आपण आता पराठे तयार करायला घेतोय. त्यासाठी इथे एक बारीक उंडा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याला अशा प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला तयार केलेले जे बटाट्याचं सारण आहे ते भरायचं आहे. हाताने सारण व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे. यावरती आपल्याला थोडंसं चीज टाकायचं आहे.
आणि हे आता व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आता हा गोळा पिठामध्ये व्यवस्थित बुडवून याचे आपल्याला पराठे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी हाताने आधी थोडासा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे सारण व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरतं. हलक्या हाताने अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे पराठा. पराठा खूप जास्त पातळ लाटायचा नाही, पराठा हा जाडच असतो. इथे आपला तवा तापलेला आहे, आता त्यावर आपण पराठा टाकलेला आहे. पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. इथे मी तेल वापरत आहे, तुम्ही तूपही वापरू शकता. दोन्ही बाजूने याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे भरपूर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूपही लावू शकता. तुम्ही बघू शकता आपला पराठा मस्त असा भाजला आहे दोन्ही बाजूनी आणि मऊ असा पराठा आपला तयार आहे. बघू शकता मऊ आणि लुसलुशीत पराठा तयार आहे. आता मी तुम्हाला पराठा लाटण्याची आणखीन एक पद्धत सांगते. अशा पद्धतीने 2 बारीक पाऱ्या लाटून घ्यायच्या. काहींना सारण भरून केलेला पराठा जो आहे तो लाटायला जड जातो, तर ही त्यापेक्षा आणखीन सोपी पद्धत आहे. एका पारीमध्ये सारण भरायचं, त्यावर चीज टाकायचं आणि दुसरी पारी वरतून त्याला लावून अशा पद्धतीने चारी बाजूने त्याला पॅक करून घ्यायचं आहे, चिकटवून घ्यायचं आहे. आता हे पिठात बुडवून व्यवस्थितपणे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या पद्धतीने केलेला पराठाही आपला मस्त तयार झालेला आहे. पराठा खूप मस्त फुगला आहे आपला, बघू शकता तुम्ही. तर ज्यांचा पराठा लाटताना फुटतो त्यांच्यासाठी ही खूप उत्तम आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशा पद्धतीने आपले पराठे मस्त तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान सोप्या आणि पारंपरिक रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.